खामगाव बस स्थानकावरून 71 वर्षीय वृद्ध हे अकोला बसमध्ये बसले असता बाळापूर बस स्थानकावर बस आली असता वृद्धाला बसखाली उतरवून सीबीआय अधिकारी सांगून पोलीस स्टेशनला या म्हणायचे आमिष दाखवून चोरटे स्कूटीने 9.5 लाख रुपये घेऊन पसार झाले। बाळापूर येथील बस स्थानकावर खामगाव येथून येणारे मनोहर रेलुमन नथाणी या वृद्धाला बस खाली उतरवून सीबीआय अधिकारी असल्याचं भासवून बाळापूरच्या बस स्थानकावर 9,50,000 लुटले। 71 वर्षीय मनोहर नथाणी हे बसने दुपारी 3:45 वाजेच्या दरम्यान खामगाववरून अकोला बसमध्ये बसले होते। त्या बसमध्ये प्रवास करत असताना बाळापूर बस स्थानकावर एका अनोळखी व्यक्तीने सीबीआय अधिकारी असल्याचे सांगत त्यांना बस खाली उतरवले आणि आपल्याकडे असलेली बॅग जप्त केली। साधारण त्या बॅगमध्ये 9,50,000 इतकी रक्कम होती। तुम्हाला कोणत्याही क्षणी अटक होऊ शकते अशा प्रकारची धमकी देत त्यांच्याकडून रक्कम घेतली आणि स्कूटीवरून पसार झाले। तसेच मोबाईल हा नथाणी यांच्या जवळून घेतला। त्या मोबाईलचे लोकेशन बाळापूर पोलिसांना बाजारपेठमधील सोपीनाथ मंदिर या ठिकाणी दिसले असून बाजारपेठेमधील सीसीटीव्ही सुद्धा तपासले आहेत। या प्रकरणी बाळापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास बाळापूरचे ठाणेदार प्रकाश झोडके यांच्या मार्गदर्शनाखाली बाळापूर पोलीस बारकाईने करत आहेत। खामगाव येथील रहिवासी मनोहर रेलुमन नथाणी मी दुपारी 4 वाजता अकोल्याकडे बसमधून जात होतो। खामगावहून 4 वाजता मी बस पकडली होती। 4:30 बाळापूरवरती येताना त्या एक महिसमानं मला ते सीबीआय म्हणून त्यानं मोबाईलमध्ये दाखवलं। त्यानं मला खाली उतरवलं। तुम्हाला म्हणे अंदाज आला ते सामान्यासाठी। म्हटलं ठीक आहे, माझे पैसे 9.5 लाख रुपये होते। तर त्याने म्हणते एक माणसाला बोलावलं, त्यानं ॲक्टिवा आणली। त्या ॲक्टिवाचे पैसे घ्यायला लावले आणि ते मागे तो माणूस बसला दुसरा आणि मला म्हणे तुमची पोलीस गाडी येऊन राहिली, तुम्ही थांबा गाडी। मग त्याच्यानंतर 10 मिनटं वाट पाहिली, 15 मिनटं तो काही आले नाही। मला असं वाटलं की मग ते फरार झाला आपल्यासोबत। मग तिथून ऑटोमध्ये बसून मी अटी पोलीस स्टेशनमध्ये रिपोर्ट द्यायला आलो। प्रतिनिधी अमोल जामोदे, NTV न्यूज मराठी, बाळापूर, अकोला।